सायन्सचा लेसन नंबर 8 पार्ट 2 यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आपल्याला जे उपयुक्त आणि उपद्रवी म्हणजे जे उपयुक्त नाहीत असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हा लेसन आपण चालू केला आहे. या लेसनमध्ये आपण यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये फर्स्ट पॉईंट बघितला आहे लॅक्टोबॅसिलिया. लॅक्टोबॅसिलिया म्हणजे तुमचे जे दह्याचं कन्व्हर्जन, आपण दुधाचं कन्व्हर्जन ज्यावेळी आपण दह्यामध्ये करतो, या प्रोसेसमध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिलिया हा ऑर्गॅनिझम, हा बॅक्टेरिया पाहायला मिळाला. त्यानंतर आपण सेकंड पॉईंट बघितलेला रायझोबियम. रायझोबियम हा ल्युगिमिनस क्रॉप म्हणजे तुमचे जे कडधान्य आहेत या झाडांमध्ये हा रायझोबियम हा बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतो. त्याच रायझोबियमच्याच राहिलेला पार्ट आज आपण बघत आहोत. आफ्टर हार्वेस्टिंग अ ल्युमिनस क्रॉप द लेफ्ट ओव्हर रूट्स अँड अदर प्लांट पार्ट्स आर डेलिब्रेटली डम्प्ड इन अ फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन. म्हणजे काय, तर जे आपले ल्युमिनस क्रॉप आहे, जे आपली कडधान्य आहेत, ते पीक संपल्यानंतर त्याची जी मुळं असतात, त्याची जी रोपं असतात, त्यांचा काही भाग हा काय केला जातो, आपण डेलिब्रिगेटेड म्हणजे काय, तर मुद्दाम आपण तो जमिनीमध्ये ठेवत असतो. सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन म्हणजे काय, तर जीवाणूंचे प्रमाण त्या मातीमध्ये कायम आपल्याला राखले जाते. म्हणजे माती सुपीक होण्यासाठी आपण ही प्रोसेस करत असतो. द यूज ऑफ अ रायझोबियम हॅज हेल्प्ड टू रिड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड देअर बाय देअर ॲडवर्स इफेक्ट. आणि या रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने काय होतं, रासायनिक खतांचे दुष्परिणाम, ॲडवर्स इफेक्ट, याचा जे केमिकल फर्टिलायझर जास्त झाल्यानंतर ह्याचा जो होणारा इफेक्ट आहे तो काय होतो, या रायझोबियममुळे आपल्या पिकावर येत असतो. इट हॅज ऑल्सो हेल्प्ड टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क टू बेनिफिट ऑफ अ फार्मर. आणि खतांसाठीचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यालाही फायदा होतो. म्हणजे काय, जे लिग्युमिनस क्रॉपची जी रूट्स आहेत, हे रूट्स आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर जमिनीमध्ये त्याचं खत तयार होतं. आणि या खतामुळे आपण जे केमिकल फर्टिलायझर आपण फवारतो, हे कमी प्रमाणात आपल्याला आपल्या शेतीसाठी द्यायला लागतं. त्यामुळे शेतकऱ्याला या फर्टिलायझरचा काय होतो, उपयोग होतो. Nowadays, seeds are coated with a rhizobial solution or powder before sowing. हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियमयुक्त किंवा पावडर लावली जाते. म्हणजे आपल्या घरामध्ये आपलं धान्य ज्यावेळेस असतं ते धान्य खराब होऊ नये म्हणून जसं आपण कडुलिंबाचा पाला टाकतो, बोरिक पावडर टाकतो, त्याचप्रमाणे जी पीक आपल्याला लावायचं आहे त्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो, तर रायझोबियमयुक्त किंवा एखादी पावडर त्याला लावत असतो. आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर द प्लॅन्टलेट्स. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपात म्हणजे हे जे रायझोबियम आहे ते काय होतात, नंतर प्लॅन्टलेट्समध्ये तयार होतात. धिस इज कॉल्ड अ रायझोबियल इनॉक्युलेशन. यालाच आपण काय म्हणतो, तर रायझोबियम इनॉक्युलेशन म्हणजे त्याचं रायझोबियमची त्याला आपण काय देत असतो, लस देतो. This experiment has helped in the supply of nitrogen to cereal and other crops. हा प्रयोग कडधान्यांबरोबरच आपण वेगवेगळ्या तृणधान्यात, आपल्या वेगवेगळ्या इतर पिकांमध्येही करत असतो. इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरियल अँड अदर क्रॉप्स. आणि या एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला काय मिळतं, तर नायट्रोजनचा पुरवठाही आपल्याला या ल्युमिनस क्रॉपद्वारे मिळत असतो. तर नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी. एक ॲक्टिव्हिटी सांगितली, ब्रिंग ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट. आता ईस्ट तुम्हाला माहितीच आहे, ईस्ट म्हणजे एक किन्यू असते जे आपण तयार करत असतो. फ्रॉम द मार्केट. हे आपल्याला कुठे मिळत असते, मार्केटमध्ये. मेक अ स्पूनफुल ऑफ ईस्ट 2 स्पूनफुल शुगर विथ अ सफिशियंट क्वांटिटी ऑफ अ ल्युकवॉर्म वॉटर इन अ बॉटल. काय करायचं, या बॉटलीत 1 चमचा ईस्ट घ्यायचे, 2 चमचे साखर व थोडं कोमट पाणी आपल्याला त्या बाटलीमध्ये मिसळायचे. फिक्स अ कलरलेस.
फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, बाटलीच्या तोंडावरती एक रंगहीन पारदर्शक फुगा आपल्याला काय करायचा आहे, त्यावरती घट्ट बांधायचा आहे. व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 मिनिट्स. 10 मिनिटानंतर तुम्ही तो ऑब्झर्व करायचा आहे. मिक्स लाईम वॉटर विथ द गॅस ॲक्युमुलेटेड इन द बलून. काय झालं असेल, त्या बाटलीमधली जी हवा आहे, जो गॅस आहे तो काय झालेला असतो, त्या बलूनमध्ये आलेला असतो. कलेक्ट दॅट लॅम वॉटर इन अ बीकर अँड ऑब्झर्व इट. व्हॉट डूड यू नोटीस. तुम्ही ही चंचुपात्रात घेऊन सुद्धा आपण निरीक्षण करू शकता. म्हणजे जे लिक्विड आपण त्या बॉटलमध्ये जे ईस्ट घेणार आहे, त्या ईस्टमध्ये आपण लाईम वॉटर टाकणार आहे. लाईम वॉटर टाकल्यानंतर ते काय करायचं आहे, आपण नोटीस करणार आहे त्या बलूनमध्ये कशा प्रकारचे ईस्टचा कलर आपल्याला दिसेल. आता पुढे सांगितलं त्यांनी, टेक अ ड्रॉप ऑफ सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन ए ग्लास स्लाइड, पुट अ कवर स्लिप ओव्हर इट अँड ऑब्झर्व इट अंडर मायक्रोस्कोप, स्टोअर द सोल्युशन इन द बॉटल केअरफुली. आता या बाटलीतल्या जे द्रव आहे ते एका स्लाईडवरती घेऊन ही स्लाईड आपण आपल्या मायक्रोस्कोप खाली सुद्धा बघू शकतो. मग त्या मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं हे बघूया. आणि ही बॉटल, राहिलेली जी बॉटल आहे ते काय करायचं आहे, आपल्याला बॉटल केअरफुली स्टोअर करून ठेवायची, व्यवस्थित ठेवायची. डू यू सी द कलरलेस. आपल्याला त्या स्लाईडवरती काय दिसेल, कलरलेस लंबगोलाकार वेगवेगळ्या रंगहीन असे ओव्हल सेल्स ऑफ अ ईस्ट ऑन द स्लाईड. हे दिसते तुम्हाला इथे येलो कलरमध्ये. अशा प्रकारचे ईस्ट तुम्हाला स्लाईडवरती पाहायला मिळतील. सम ऑफ दोज सेल्स मे हॅव अ स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच्ड टू देम. आणि हे काय झालेत, जे बॉल्स आहेत त्यालाच हे स्मॉल आकारामध्ये, लहान आकारामधले सुद्धा ईस्ट तिथं काय झाले, जॉईंट झाले. दीज आर न्यू डॉटर सेल ऑफ ईस्ट इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. आणि त्यापैकी काही पेशींना ज्या छोट्या छोट्या, हे जे छोटे छोटे तुम्हाला दिसतंय, हे छोटे छोटे गोलाकार भाग चिकटलेले असतात, या आहेत ईस्टच्या नवीन तयार झालेल्या काय तर डॉटर सेल, म्हणजे नवीन तयार झालेल्या पेशी. ही तुमची एक पेशी आहे, हे तुमचं एक ईस्ट आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये पुन्हा एक ईस्ट त्याला तयार होत असतं. दिस मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, बडिंग असं म्हणतो. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जी प्रोसेस होते, जे ईस्ट एका ईस्टपासून दुसरं डॉटर सेल तयार होते, धिस इज अ बडिंग. ईस्ट इज अ हेट्रोट्रॉफिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन अ कार्बन कंपाऊंड. आणि ईस्ट हा काय आहे तर कार्बन पदार्थावर वाढवणारा एक परपोषी सूक्ष्मजीव आहे. हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी. ईस्ट इज अ हेट्रोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन अ कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडवरती तयार होणारा, वाढणारा एक परपोषी सूक्ष्मजीव म्हणजे ईस्ट. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन अ एक्सटेन्स. या ईस्टच्या काय आहेत तर, या ईस्टच्या ह्या एक पेशी ज्या आहेत त्या काय आहेत, त्याच्या सुमारे किती डिफरंट स्पेसीज आहेत, 1500 डिफरंट स्पेसीज. आणि यूकॅरेटिक टाईप ऑफ अ सेल. ईच सेल इज अ यूकॅरेटिक. म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरेटिक आणि यूकॅरेटिक. म्हणजेच ईस्ट आपल्याला कशामध्ये सापडतं, यूकॅरेटिक सेलमध्ये. आणि ते कसं आहे, युनिसेल्युलर फंगस. कसं आहे, युनिसेल्युलर फंगस. इन द अबो एक्सपेरिमेंट yeast grows and multiplies very quickly due to the carbon compound in the sugar solution. वरील जो एक्सपेरिमेंट बघितला, या साखरेच्या द्रावणातील जे कार्बन, ईस्ट ग्रोज मल्टिपल व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड इन शुगर सोल्युशन. साखरेचे जे सोल्युशन आहे त्या साखरेच्या द्रावणातील कार्बनच्या पदार्थामुळे या ईस्टची काय होत असते, वाढ होत असते. In the process of obtaining nutrition, yeast cells convert the carbohydrates in that solution into alcohol and carbon dioxide. आणि नंतर काय होतं, या ईस्टचे स्वतःचे म्हणजे इन द प्रोसेस ऑब्टेनिंग न्यूट्रिशन, ज्यावेळी हे ईस्ट स्वतःचे पोषण करताना
काय करतं, ईस्ट कन्वर्ट कार्बोहायड्रेट्स, ते कशामध्ये रूपांतर करतं, आपल्या कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड या वायूमध्ये करतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. यालाच काय म्हणतो आपण, फर्मेंटेशन. म्हणजे या एक्सपेरिमेंटमध्ये काय तयार झालं, ईस्ट कशावर तयार झाले, कार्बन कंपाऊंड. कोणत्या सोल्युशनमध्ये, शुगर सोल्युशनमध्ये. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन, ज्यावेळी त्याला स्वतःला अन्न तयार करायची गरज असते, ईस्ट कॉल कन्वर्ट द कार्बोहायड्रेट, त्यावेळीच हे ईस्ट काय होतं तर कार्बोहायड्रेट्समध्ये कन्वर्ट होतं. इन दॅट सोल्युशन, कार्बोहायड्रेट्समध्ये कोणकोणते सोल्युशन असतात, अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो तर फर्मेंटेशन. मग हाऊ इज अ ब्रेड मेड, ब्रेड कसा तयार होतो, फाइंड आउट हाऊ टू यूज द सोल्युशन प्रिपेअर्ड इन द अबोव एक्सपेरिमेंट टू मेक अ ब्रेड. वरच्या मेथडनुसार तुम्ही ब्रेड तयार करू शकाल का, जे सोल्युशन आपण बॉटलमध्ये तयार करून ठेवले त्यापासून आपल्याला ब्रेड बनवायचं. फॉलो द रेसिपी अँड मेक द ब्रेड. फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन्स वाय द डाफ्ट राईज अँड मेक्स द ब्रेड स्पॉन्जी. माहिती मिळवा, त्यानुसार तुम्ही कृती करा, पाव तयार करा. पाव जाळीदार कसा झाला याचेही कारण शोधायचे आहे आपल्याला. मग कशामुळे होतो तर पहिल्यांदा ईस्टमध्ये आपल्याला कोणतं सोल्युशन असतं, शुगर सोल्युशन. त्या शुगर सोल्युशनमधून आपल्याला काय मिळत असतं, कार्बोहायड्रेट्स. त्या कार्बोहायड्रेट्समध्ये आपण काय टाकत असतो, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडचं सोल्युशन. म्हणजेच आंबवण्याची प्रक्रिया आपण इथं करत असतो. त्यामुळे आपलं काय तयार होत असतं, ब्रेड हा आपल्याला मिळत असतो. सेकंड पॉईंट आहे, डू यू नो. मग तुम्हाला माहितीच आहे, ऑफ्टेन अल्कोहोल इज प्रोड्यूस्ड अलॉंग विथ शुगर इन शुगर फॅक्टरीज. आपल्याला अल्कोहोल मिळाला आहे, कुठे मिळाला आहे, इन शुगर फॅक्टरीजमध्ये. साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोलचं उत्पन्न केलं जातं. मॉलॅसिस म्हणजे जी साखर बनवताना मळी तयार होते त्याला काय म्हणतात, मॉलॅसिस म्हणजे ऊसाची जी मळी असते ती. इज प्रोड्युस्ड फ्रॉम शुगर केन ज्यूस, आणि त्या ऊसाच्या रसाची मळी निघते आणि त्याच्यापासूनच आपल्याला काय मिळतो, ज्यूस. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. यामध्ये काय प्रेझेंट आहेत, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके असतात. मॉलॅसिस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द ईस्ट कॉल सॅक्रोमायसिस, आणि मळीमध्ये सॅक्रोमायसिस हा ईस्ट मिळून त्याचे काय तयार झालेले असते, ईस्ट तयार झालेले असते. इन दिस प्रोसेस इथेनॉल अल्कोहोल इज प्रोड्युस्ड ॲज अ प्रायमरी प्रोडक्ट अँड ईस्टर अँड अदर अल्कोहोल्स ॲज अ सेकंडरी प्रोडक्ट. म्हणजेच इथेनॉलचा फॉर्म्युला काय आहे, C2H5OH. या मळीमध्ये सॅक्रोमायसिस ईस्ट प्रेझेंट असतं आणि ही जी सगळी प्रोसेस होत असते ती कशामुळे होत असते तर इथेनॉल अल्कोहोल इज प्रोड्युस्ड ॲज प्रायमरी प्रोडक्ट. या सगळ्यामध्ये इथेनॉल हा प्रायमरी प्रोडक्ट आहे आणि ईस्टर अँड अदर अल्कोहोल ॲज अ सेकंडरी प्रोडक्ट. इथेनॉल, मिथेनॉल तसंच ईस्टर आणि अल्कोहोल हे काय आहेत तर त्याचे सेकंडरी प्रोडक्ट्स आहेत. स्पिरिट अँड अदर अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इथेनॉल. इथेनॉलपासून आपण स्पिरिट तयार करतो. स्पिरिट म्हणजे जे की आपण प्रयोगशाळेमध्ये वापरतो एखादं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, एखादं बॉईल वॉटर बर्निंग करण्यासाठी. स्पिरिट अँड अदर अल्कोहोल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इथेनॉल. इथेनॉल इज अ स्मोकलेस अँड हाय क्वालिटी फ्यूल. म्हणजे हा इथेनॉल कसा आहे, यापासून धूरही होत नाही आणि तो स्मोकलेस आहे. ध्रुवविरहित म्हणजे त्याचा धूर होत नाही, जास्त उच्च प्रतीचं इंधनही आहे. बिसाइड मॉलॅसिस, मेज, barley and other grains are also used for industrial production of ethanol. त्याचप्रमाणे मका, मोलॅसिस तुम्हाला आता सांगितलं, मळी, मेज, मका याप्रमाणे बार्ली म्हणजे तुमचं साळू जे असतं, सातू त्याला आपण म्हणतो, या सगळ्या धान्यांचाही वापर
प्रोडक्शन ऑफ इथेनॉल तयार करण्यासाठी आपण वापरत असतो. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज द शुगर्स प्रेझेंट इन अ ग्रेप ज्यूस. द्राक्षाच्या रसात आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. द शुगर्स प्रेझेंट इन ग्रेप ज्यूस. द्राक्षाच्या ज्यूसामध्ये आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. आर अल्सो फर्मेंटेटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट टू प्रोड्यूस द अल्कोहोल विच इज युज्ड फॉर मेकिंग वाईन्स. व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून या ग्रेप ज्यूस बनवताना अल्कोहोल आणि फ्रुक्टोज हे शुगर वापरले जातात आणि जे ईस्ट तयार होतं त्या ईस्टमध्ये आपल्याला काय मिळतं तर अल्कोहोल विच इज युज्ड फॉर मेकिंग वाईन्स. आणि या ईस्टपासूनच आपण काय तयार करतो? वाईन्स. वाईन्स मीन्स तुम्ही दारू तयार केली जाते यामधून. पुढचा पॉईंट आहे यूज अवर ब्रेन पॉवर. तुमचं डोकं चालवायचं आहे. Recently it has been made compulsory in India and some other countries to mix 10% ethanol with fuel like petrol and diesel. What is the reason for this? भारतासह बऱ्याच देशांमध्ये हल्ली पेट्रोल आणि डिझेल या इंधनात 10% इथेनॉलचं मिश्रण करणे सक्तीचं का केलं आहे? तुम्ही कारणं द्याल का केलं आहे? Why are a wine race located near नाशिक in महाराष्ट्र? महाराष्ट्रात नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर का उभारले आहेत? चपातीज मेड फ्रॉम व्हीट ओनली स्पॉइल अप बट ब्रेड बिकम स्पॉन्जी सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट. वाय इज इट सो? गव्हाची चपाती फक्त फुगते मात्र पाव हा जाळीदार मऊ आणि पचायलाही आपल्याला चांगला आहे असं का होतं? बायो रिमेडिनेशन म्हणजे जैव उपचार, आपण केलेले घरगुती उपचार. ईस्ट यारोविया लिपोलॅक्टिया. यारोविया लिपोलिक्टिया is used to absorb the toxins related during the production of palm oil and heavy metal and minerals released in some other industrial processes. जे पाम तेल तयार होणारे जे विषारी पदार्थ आहेत तसेच काही औद्योगिक वसाहतींमध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जे धातू आहेत जे क्षार आहेत हे शोषून हे ॲब्सॉर्ब करण्याचं काम कोण करतं तर यारोविया लायपोलिक्टिया हा जो ईस्ट आहे तो करत असतो. इज यूज्ड फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ अ पोल्युटंट आणि ॲर्सेनिक. हा काय करतो तर हवा प्रदूषक शोषून घेण्याचं काम करतो. ऑइल स्पिल्स इन ओशन्स आर क्लीनड विथ द हेल्प ऑफ अ ॲल्किनावोरॅक्स बॅक्टेरिया. आणि या ईस्टपासून अजून एक बॅक्टेरिया आपल्याला मिळतो तो आहे ॲल्कॅनोव्हॅक्सी बॅक्टेरिया. हा सुद्धा आपल्याला या पाम तेल वगैरे हे जे तेल आहेत यापासून आपण तयार होत असतो. म्हणजे आजच्या पॉईंटमध्ये आजच्या लेसनमध्ये आपण काय बघितलं? ईस्ट बघितलं. ईस्ट कसं तयार होतं त्यामध्ये कोणकोणते घटक वापरतात. राहिलेले जे 2 पॉईंट आहेत ते आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. आजचा तुमचा होमवर्क असेल व्हॉट इज मीन बाय बडिंग, व्हॉट इज मीन बाय फर्मेंटेशन आणि यूज अवर ब्रेन पॉवर. तुमचं डोकं वापरून तुम्ही जे प्रश्न सोडवणार आहात ते लिहायचं आहे. हा एक होमवर्क असेल. 2 डेफिनेशन सांगितल्या तो एक. या यूज अवर ब्रेन पॉवरची उत्तरं तुम्ही मला लिहून पाठवाल आणि मी राहिलेले जे आहे ते उद्याच्या तासाला एक्सप्लेन करेन. थँक्यू.